नमस्कार, मी स्मिता यादव. मानदेश टाइम्समध्ये आपले स्वागत. कवठे महाकाळच्या भूमीत घुमणार हिंदुत्वाचा सिंहनाद. 26 मार्च रोजी विराट हिंदू संमेलनाचा अभूतपूर्व सोहळा. कवठे महाकाळ विशेष प्रतिनिधी नितीन कांबळे. सह्याद्रीच्या कडांमधून जसा शौर्याचा हुंकार घुमतो, अगदी त्याचप्रमाणे कवठे महाकाळच्या भूमीत हिंदुत्वाचा दृढ संकल्प आणि संस्कृतीचा संवर्धनाचा जयघोष करण्यासाठी सकल हिंदू समाज सज्ज झाला आहे. येत्या गुरुवारी 26 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता महाकाली हायस्कूलचे विस्तीर्ण पटांगण एका विराट हिंदू संमेलनाचे साक्षीदार होणार असून हे संमेलन म्हणजे जणू भक्ती आणि शक्तीचा एक त्रिवेणी संगमच ठरणार आहे. ज्याप्रमाणे महासागराच्या लाटा किनाऱ्यावर धडकून आपली विशालता सिद्ध करतात, तसाच हिंदू समाजाच्या संघटित शक्तीचा महासागर या संमेलनाच्या निमित्ताने उसळताना दिसेल. धर्मरक्षणाची मशाल हाती घेऊन आणि हिंदू संस्कृतीच्या जतनाचे अमृत पाजून समाजाला दिशा देण्याचे कार्य या व्यासपीठावरून केले जाणार आहे. हे संमेलन केवळ एक सभा नसून सामाजिक समरसतेचे आणि संस्काराचे एक असे पवित्र कुंड आहे, ज्यात प्रत्येक हिंदू बांधवांच्या मनातील श्रद्धेची आहुती पडणार आहे. या संमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे रामायणाचार्य हबप हेमंत महाराज मराठे यांचे ओजस्वी मार्गदर्शन. एखाद्या अनुभवी सुकानुधारकाने वादळात नौकेला दिशा द्यावी, तसे त्यांचे विचार सध्याच्या सामाजिक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर समाजाला मार्ग दाखवतील. इतकेच नव्हे तर या सोहळ्याला अध्यात्माचे चैतन्य लाभणार आहे. ते म्हणजे श्री सद्गुरू महादेव महाराज, परमपूज्य श्रीधामजी महाराज, गिरलिंग देवस्थानचे बाळ महाराज आणि गोसिद्ध मठाचे शिवयोगी सिद्धलिंग महाराज यांच्या उपस्थितीने जणू नभातून बरसणाऱ्या अमृताच्या धाराप्रमाणे या संतांचे आशीर्वचन उपस्थित जनसमुदायाला तृप्त करणार आहे. कवठे महाकाळ शहरासह संपूर्ण तालुक्यात या संमेलनाचे वारे वाहू लागले असून घराघरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या पूर्वजांनी जोपासलेली मूल्ये आणि परंपरांचे रक्षण करण्यासाठी एक हिंदू श्रेष्ठ हिंदू ही भावना उराशी बाळगून प्रत्येक कुटुंबाने या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. संघटित शक्तीचे हे प्रदर्शन म्हणजे येणाऱ्या काळातील सांस्कृतिक क्रांतीची पहाट ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. लेखन नितीन कांबळे.